नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालेलो आहोत मांढरगाव आई काळूबाईच्या दर्शनासाठी. मी आणि माझी फॅमिली रात्री 12 वाजता मुंबईहून निघालो आणि मग तिथून सकाळी 6च्या सुमारास पोचलो. तिथे जाऊन जी आमच्या मनाला शांती भेटली आहे त्याचं काही तोलच नाही, काही मापच नाही. आई काळूबाईचं दर्शन म्हणजे मनाची शांतता आणि पूर्तता. सर्वात पहिला आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा अंधार होता, खूप थंडी होती, खूप वारा होता, खूप पाऊस होता. आमची पोरं तर अशी कडकडलेली होती की काय सांगू. थंडी आणि वाऱ्याने आमची कडकडच होत होती. सकाळी जेव्हा आम्ही तिथं पोचलो वाऱ्याने तर सगळ्यात पहिलं आमचे हात पाय सगळे काढून गेले. ही बघा चिन्मयी कशी थंडीमुळे काय. तसं सुट्टीचा दिवस नसल्यामुळं फारशी अशी काही गर्दी नव्हती. खूप मोकळे दर्शन झाले आणि खूप मोकळी हवा, खूप मोकळं वातावरण. हे पहा किती सुंदर आणि निसर्गरम्य असं निवासस्थान आहे आई काळूबाईचे. आणि आम्हाला काळूबाईची आरतीही मिळाली. मग चालू झाला आमचा फोटोशूट. थोडेफार फोटोशूट केल्यानंतर हा आमचा जादू, आमचा यश चालवत घेऊन चाललेला. गडावरून फोटोशूट करता करता खाली उतरता आम्हाला दिसले आपले पूर्वज म्हणजेच बंदर मामा. एवढे सारे बंदर मामा, एवढे सारे माकड पाहून खूप भारी वाटले. खूप दिवसांनी म्हणजे मांढरगडावरती आज माकड बघायला. आज इच्छा झाली फुगडी खेळायची आणि फुगडीला तिला साथ दिली पायलने. आईला खूप भारी वाटलं फुगडी खेळून. फुगडीचा कार्यक्रम संपल्यावरती आम्ही केली न्याहारी. न्याहारीमध्ये खूप भारी जेवण झाले, आमचे नाश्ता पाणी झाले. मग आम्ही निघालो श्री धावजी पाटील म्हणजे काळूबाईचे भाव यांच्या दर्शनासाठी. इथेही जाताना मध्ये मध्ये आम्ही फोटोशूट काय सोडला नाही, फोटोशूट आमचा चालूच राहील. श्री धावजी पाटील यांच्या दर्शनानंतर आम्ही पुन्हा स्वारी काढली मुंबईसाठी. आणि हे पहा आपली मुंबई, आपल्या मुंबईचं ट्रॅफिक आणि आपल्या मुंबईची गडबड.